सर्व पहिलं खेळत असताना नवी मुंबईच्या शहरामध्ये ही स्पर्धा अगदी रंगताना पाहायला भेटते. 6 संघ मालक होते. 6 संघ मालक 6 संघामधून 4 संघ मालक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टिकून राहिलेत. अजून इथून पाहूया दोन कोणता असेल म्हणजे संध्याकाळच्या क्षणामध्ये आपण नकाल आपल्याला नक्कीच समजेल की सिरियल चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी कोण होईल. प्रयत्न आता 4 संघ करतील झगडताना पाहायला भेटतील. इथून प्रयत्नाची पराकाष्ठा करणं खूप गरजेचं आहे. इथून चांगला प्रयत्न तुम्ही कराल, चांगला खेळ कराल तर तुम्ही नक्कीच चॅम्पियन ट्रॉफी सिरियल वरती नाव नक्कीच हे करणार. चला कुणाल मात्र या प्लीज. चला मॅचला सुरुवात करूयात. पाहतोय पंचांची कामगिरी पार पाडत असताना कालच्या दिवसामध्ये त्यांचे आपल्याला सोबत लागली ते शरद असतील आणि अशोक सर असतील यांच्या माध्यमातून पंच पहिली विकेट इथून प्राप्त होईल आणि इथून पहिली विकेट प्राप्त झाल्या. प्रवीणला जावं लागते तंबूच्या आसरेला. सुरुवात चांगली केली, आता विकेट प्राप्त केली. इथून गोलंदाज पहिले गोलंदाजी टाकत असताना सन ऑरेंज संघाकडून निलेशला आपण पाहतोय. निलेशनं आतापर्यंत या खेळपट्टीवरती चांगले गोलंदाजी निलेशचे राहिले. सकाळपासून बघतोय आपण निलेशनं चांगले गोलंदाजी चांगलं खेळाडूंना इथून बाद करण्यात यशस्वी झाला. इथून निलेश संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता टीम 0 या आकड्यावरती. 1 विकेट प्राप्त झाल्या. पहिल्या चेंडूचा खेळ इथून संपलाय आणि इथून पहिली विकेट प्राप्त मिळाली ती सन ऑरेंज संघाला प्रवीणच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटतोय आपण. इनिंग क्रमांक 2 वरती फलंदाजी हाताळण्यासाठी संतोष. चला दोन्ही संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत येऊ देत प्लीज. नाव आमच्यापर्यंत येणं खूप गरजेचं राहील. दोन्ही संघाचे 12th मॅन. चला दोन्ही संघाचे प्ले ज्या इथून महत्वाचे मॅचेस आहेत त्याचे तुमचा स्कोर बोर्ड पहा. इथून विनंती केली जाईल सातत्याने. थोडीशी आमच्या घटना कधी कधी चुकी होते आणि तुमचं लक्ष त्यासाठी असावे. त्यासाठी मला 12th मॅन इथं आमच्यापर्यंत येणं खूप गरजेचं राहील या मॅचेस साठी. फटका सजवलाय, कव्हर वरून चेंडू उडवून दिलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथून निघून जातोय 1 धावेसाठी. 1 धाव मिळेल. 1 धावेवरती थांबावं लागेल फलंदाज संतोष ला आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पुढेच चालले म्हणजे 1 धाव 1 अकाउंट ओपन केलं मात्र होतं 1 धावेने फलंदाज संतोषने. चांगला फटका होता तिथून कव्हरला मात्र फटका सजवला होता आणि तो चेंडू पाडल्यात नंतर मात्र थोडीशी दिशा चेंडूने चेंज केली आणि डिक्लेअर झोन मध्ये जाऊन चेंडू आदळत असताना पाहायला भेटला. निलेश आतापर्यंत 2 चेंडू टाकत असताना 1 धाव खर्च करतोय. फटका सजवण्याचा प्रयत्न पहा. उंची इथून टप्पा पाटल्यात नंतर मात्र थोडासा वेग घेतला निघून गेलाय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटतो. 3 चेंडू इथून संपले. 1 विकेट प्राप्त केले निलेशने. चांगला खेळ इथून निलेशच्या माध्यमातून होताना पाहायला भेटतं. तर संतोषला इथून हात खोलावे लागतील कारण शांत राहून काही होणार नाही. चेंडू पाडल्यात नंतर परत एकदा वेग निर्माण केला इथून निलेशनं. परत एकदा डॉट चेंडू येताना पाहायला भेटतं. आता संतोषला थांबवलं इथून गोलंदाज निलेशने. 4 चेंडू इथून संपतात. आता 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल या पॉवर प्लेच्या षटकामधील. एक मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या जमवायची आहे. 50 धावा क्रॉसिंग करणं गरजेचं राहील कारण समोरच्या संघाचा विचार केला तर चांगले फलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. फटका सजवला आता समोरच्या दिशेमध्ये. गॅप सिलेक्शन अप्रतिम राहिले. चेंडू निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. इथून चौकार आलाय. आता हात खोलताना पाहायला भेटतोय संतोषच्या बॅट मधून चौकार आला तर संघाची धावसंख्या 4 ने पुढे गेली. 5 धावा धावफलकावरती लागतील. 5 चेंडूचा खेळ इथून संपलेला आहे म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 1 धाव येताना पाहायला भेटते. इथून धावसंख्या येणं गरजेचं राहील टीम शार्विल 11 संघासाठी. गोलंदाज सज्ज होतोय. फटका परत एकदा आहे तिथून क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला भेटते. चेंडू जाईल
परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम तिथून बंटीच्या माध्यमातून होताना पाहिलं थ्रो बॅक करेल चांगला कलेक्ट तिथून जाऊन केला आणि त्यानंतर मात्र बघता 2 धावा त्यांनी कंप्लीट करत असताना 2 धावेने संघाचं धावसंख्या देखील पुढे गेल्या आणि शतक क्रमांक पहिलं इथून संपतंय अर्थात 6 चेंडू इथून संपलेले आहेत अजून 24 चेंडूचा खेळ बाकी असेल धावा जमवायच्या त्यासाठी चाललेला प्रयत्न 2ने धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 7च्या घरामध्ये 6 चेंडू इथून संपले 7 धावा धावफलकावरती लागलेत गोलंदाज आता परत एकदा सज्ज होईल नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येण्या क्रमांक 2 वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी येताना पाहायला भेटतोय आदरणीय आणि सन्माननीय आकाश जगन्नाथ सूर्यवंशी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाज येण्या क्रमांक 2 वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी येताना पाहायला भेटतोय गोलंदाज गणेश ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगले गोलंदाजी राहिले गणेशची आणि सकाळपासून देखील चांगला खेळ गणेशच्या माध्यमातून होताना पाहायला भेटतोय गणेश येतोय आता गोलंदाजी येण्या क्रमांक 2 वरती चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडासा बॅट पासून लांब राहिला चेंडू आणि निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटतो निर्धाव चेंडू इथून टाकत असताना गोलंदाज गणेशचं कौतुक करूयात धावसंख्या आता जाऊन पोहोचले ती म्हणजे 7च्या घरामध्ये 7 धावा धावफलकावरती गोलंदाज क्रिकेटवरचं प्रेम आहे हे पा सर्व ग्रामस्थ आज विन्सिलनच्या पाठीमागे उभा असताना पाहतोय मॅच बघण्यासाठी आज कामधंदा व्यवसाय बाजूला ठेवला आणि आज प्रत्येक जण इथून मैदानामध्ये येताना पाहायला भेटतोय झेल बाद फलंदाज बाद होताना पाहायला भेटतोय फलंदाज तेजसला इथून जावं लागते आता माघारी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटतोय सार्वेल 11 संघाचा फलंदाज यशवंतला आता पाहूयात कशा पद्धतीची खेळपट्टी असेल कशा पद्धतीचे रन रेट असेल दोन्ही फलंदाजाची संतोष आणि यशवंतची जोडी रंगताना पाहायला भेटेल एक विकेट पडल्यानंतर सलामीची जी जोडी गेली होती जी सलामीसाठी फलंदाजी करण्यासाठी गेले होते ते खेळाडू आता संभूच्या आश्रयाने त्याला पाहायला भेटलेत आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यशवंतला जात आहे यशवंत वरती जिम्मेदारी असेल आणि संतोष वरती देखील आहे संतोष स्वतः कर्णधार आहे स्वतः संघ मालक आहे त्यासाठी संतोषनं झगडणं हे खूप गरजेचं आहे आणि ते झगडताना पाहतोय आपण संतोषला थोडं शांत थोडंसं मन शांत ठेवून तुम्ही फलंदाजी करा नक्कीच तुमच्या धावा जमेल परंतु पाहिलं तर गोलंदाजी देखील शांत मनाने इथून गोलंदाजी करत असताना टप्पा पडल्यात नंतर मात्र वेग घेतला जातो या इथून गोलंदाज गणेशच्या गोलंदाजीची गोलंदाज गणेश पहा गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू इथून हवेमध्ये असेल झेल घेण्याचा प्रयत्न असेल आणि इथे काय घडते पाहूयात इट्स नोचा इशारा असेल पंचाने तिथून 9चा इशारा दिलेला आहे आणि इथून दंडित केलं जाते गोलंदाजाला 9+1 अशा 2 धावा खात्यामध्ये ऍड केल्या जातील पहिला चेंडू 1 बॉल दिला त्यानंतर दंडित केलं होतं पहिला त्यानंतर देखील टाकत असताना 9चा इशारा दिला तिथून पंचाने थोडस फटका पडल्यानंतर मात्र आता निर्धाव चेंडू येतोय पहा संतोषला बेट केला जाते इथून चेंडूने बेट केलं त्यानंतर संतोषला थांबवण्याचं काम इथून गणेशनं करत असताना पाहायला भेटतोय संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचले आता 9च्या घरामध्ये 9 धावा धावफलकावरती लागलेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ इथून संपलेला आहे अजून 3 चेंडू शिल्लक असतील गोलंदाज गणेश फटका सजवलाय पातीच रेगला क्षेत्ररक्षण आहे तिथून निघून जाईल बोर्डलाईनच्या बाहेर 4 धावा येतील आता 4 धावा येताना संघाची धावसंख्या 4 ने पुढे चालली आता आणि 4 ने संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचलाय 13च्या घरामध्ये 13 धावा धावफलकावरती टीम सार्वेल 11 जाऊन पोहोचलाय आता 13च्या घरामध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला इथून सन ओव्हरेज संघाने चांगले गोलंदाजी राहिले पहिलं षटक टाकत असताना चांगले गोलंदाजीतून निलेशचे पाहिले आता गणेश देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय इथून थोडंसं थांबावं लागेल फटका सजवलाय कव्हर वरून चेंडू निघून गेला आणि चेंडू बघता बघता बॉर्डर लाईन पार करत असताना पाहतोय इथून चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या 4 ने पुढे गेली आता जाऊन पोहोचलाय संघ 17च्या घरामध्ये 17 धावा धावफलकावरती आक्रमण केले आता इथून फलंदाज संतोषने फलंदाज शांत होता पहिला खेळापासून पहिल्या चेंडू पासून थोडासा शांत राहिला त्यानंतर आपले कारनामे करत असताना संतोषला पाहतोय
आता फटका सजवलाय, ताकद दिले, चेंडूला पाठवून दिले बाउंड्रीच्या बाहेर. ही बॅटिंग आहे संतोष, हे नाव आहे संतोष. अंकाची धावसंख्या 6 ने पुढे चालले, जाऊन पोहोचलाय संघ 23. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले आता 6 ने 23 धावा धावफलकावरती. गणेश वरती शेवटच्या 2 चेंडूवरती आक्रमण केले संतोषने. आता षटक क्रमांक दुसरा देखील संपते, म्हणजे 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. किती धावा जमेल इथून टीम शार्विल 11. आपण पाहतोय संकेत मंगासपासून इकडून तिकडून फेऱ्या घालतोय, जिंकेल की हारण, हारण की जिंकेल या विचारामध्ये चाललाय संकेतचा विचार. परंतु बघूयात आता त्याची महत्वाची कामगिरी त्याच्या टीमसाठी कशी असेल ते. दोन षटकांचं समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23, 23 धावा धावफलकावरती. प्रत्येक षटकाराचा शार्विल 11 साठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. आकाश सूर्यवंशी यांच्याकडून 100 रुपये तर जमा झालेत. आता 100 रुपये संतोषच्या अकाउंटला जमा झाले असतील. जो षटकार मारेल त्याला पारितोषिक भेटेल. पाहूयात किती षटकार येतात आतापर्यंत. पाहूया शार्विल 11 संघ आता पहिला चेंडू निलेशने डॉट काढत असताना संघाची धावसंख्या 23 वरती स्थिरवले. गोलंदाज निलेश राईट ओव्हर द विकेटने. इथून दिशा थोडीशी खराब राहील. चेंडू पडल्यात नंतर पंच आमच्याकडे वळतील. इट इज वाईट हा इशारा केला जातोय. अवंतर धाव ऍड केले जाते. पहा अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. 24 1 ने पुढे चालल्यानंतर 24 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलाय शार्विल 11 संघ. निलेश गोलंदाजी करत आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकावी लागेल. तो टप्पा टाकत असताना अपील मात्र जरूर केले तिकडून. बघताना चेंडू निघून गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटते. 2 चेंडूचा खेळ इथून संपलाय. आता अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. गोलंदाज निलेशला आपण पाहतोय राईट मोर द विकेटने गोलंदाजी करत असताना विचार करून गोलंदाजी टाकत असताना टप्पात कधीतरी चेंज होतोय तर कधी बॅट फुल बॉल टाकत असताना पाहायला भेटतोय निलेश. फटका सजवण्याचा प्रयत्न, कव्हर मधून चेंडू काढलाय परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथून आणि चेंडू निघून जाईल बॉर्डरच्या बाहेर. 4 धावा इथून पंचाचा इशाराला. इथे चौकार हा इशारा मात्र देत असताना संघाची धावसंख्या 4 ने पुढे चालले. 4 ने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 26 28 28 धावा धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती. गोलंदाज निलेश वरती आता आक्रमण चढवलंय. यशवंतने थोडंसं शांत ठेवलं होतं. त्यानंतर फलंदाज संतोष फलंदाजी करत असताना पाहतोय आपण चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येताना पाहायला भेटतात. फटका सजवलाय हवेमध्ये असेल. आता झेल घेण्याचा प्रयत्न राहील. निलेश स्वतः चेंडूवरती जाता ड्रॉप केली जाते. संधी मिळाली इथून यशवंतला आणि संधी मिळत असताना ते संधीचं सोनं इथून यशवंत करताना पाहायला भेटेल. 1 धाव मात्र मिळेल. 1 ने संघाची धावसंख्या ही 29 धाव्यांवरती जाऊन पोहोचते. आता ही चुका आहे. त्या चुका तुम्हाला शेवटच्या क्षणाला महागा ठरतात. त्या चुका करत असताना इथून आपण निलेशला पाहिलं. स्वतः जेलवरती गेला होता तिथून ड्रॉप करत असताना थोडस निराश असेल स्वतःवरती. गोलंदाज निलेश राईट ओव्हर द विकेटने. चांगला चेंडू क्षेत्ररक्षण आहे तिथून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते गणेशच्या माध्यमातून. अडवल्यात नंतर मात्र चेंडू तिथून निर्धाव येताना पाहिलं तर कॉलिंग केला, थांबवलं यशवंतला आणि तिथून थांबवत असताना इथून एकही धाव येताना पाहायला भेटले नाही. संघाची धावसंख्या आणि चेंडू पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ इथून संपलेला आहे. 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल या षटकातील. संघाची धावसंख्या स्थिरवली 29 29 धाव्यांवरती. इथून परत एकदा निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटते. शेवटचा चेंडू इथून निर्धाव आला आणि तिथून निर्धाव येत असताना मात्र इथून डॉटचा इशारा आला. षटक क्रमांक तिसरा देखील संपलंय. मग 3 षटके इथून संपुष्टात आले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचली आता सध्या 29 29 धावा धावफलकावरच्या. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 50 धावा क्रॉस करणं गरजेचं राहील टीम शार्विल 11 संघाला.
तर तुम्ही कुठेतरी थांबवू शकता समोरच्या संघाला, कारण समोरच्या संघाचा विचार केला तर बंटी इथून जर बॅट बंटी चालले शेवटच्या क्षणापर्यंत तर तुमचा इथून थोडासा विचार कमी होईल. परंतु पाहूयात कसं असेल, कोणत्या पद्धतीने रणनीती असेल दोन्ही संघाची. गोलंदाजी क्रमांक 4 वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी येतोय स्वतः कर्णधार भरत. राईट ओव्हर द विकेटने फटका समोरच्या दिशेमध्ये उचलून दिलाय. चेंडू पाहिल बॉर्डरलाईनच्या बाहेर. 6 धावा यशवंतच्या बॅट मधून येताना दमदार स्ट्रोक. संधी दिली होती, कॅच झेल इथून ड्रॉप झाली होती आणि त्या झेलचा पुरेपूर फायदा घेत असताना इथून यशवंतला त्या बॅट मधून षटकार येताना पाहायला भेटते. 100 रुपये ऍड झालेत यशवंतच्या नावावरती. दोघांच्या नावावरती 100 आलेत, ऍड आलेत. तिथून बक्षिसाचं पारितोषिक लागलं जाते. बक्षीस पैसे मात्र इथून रोख येताना पाहायला भेटतात. हे आहे खेळाडूवरचं प्रेम आणि खऱ्या अर्थाने तुमचा गेम जर चांगला असेल तर तुम्हाला देखील चांगले पारितोषिक मिळतील. गोलंदाज आपण पाहतोय इथून भरत वरती हल्ला, चांगला फटका इथून शरीराचा थोडासा वेग घेतला. त्यानंतर यस पंच आमच्याकडे वळतील. येथे जवळ इशारा दिला जातोय. एक अवंतर धाव खात्यामध्ये ऍड केले जाते. अवंतर धावेने संघाची धावसंख्या पुढे चालले. आता जाऊन पोहोचलाय संघ टोटल 36 धाव्यांवरती जाऊन पोहोचते. एक षटकार आल्यानंतर थोडीशी फटका चांगला आहे. तिथून बॅट्सला एज लागत असताना सिंगल मध्ये कन्वर्ट होते आणि एकने पुढे जाते धाव, कारण धावा येताना पाहायला भेटतात. तिथून कॅच ड्रॉप केली होती. तिथून पाहिलं तर यशवंतचे ते कॅचचा ड्रॉप केल्यानंतर जे फलंदाजी त्याची पाहिली तर षटकार देखील त्याच्या बॅट मधून येताना पाहायला भेटला. म्हणजे हे चांगली गोष्ट आहे, चांगली जमेची बाब असेल इथून सार्विल 11 संघासाठी. फटका सजलाय. तिथून मात्र चेंडू तर एक धाव मिळेल. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे चालली. आता एकने संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती. तर आदरणीय मंगेश सूर्यवंशी उर्फ रॉनी यांचं इथून आगमन होते, ज्याने आपल्याला मेन ऑफ द मॅच साठी टी शर्ट परिधान केले. ते मंगेश सूर्यवंशी यांचं आगमन होते. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपल्याला देखील इथून सरचे स्वागत केलं जाईल. डॉट चेंडू त्यांना पाहायला भेटतो. इथून आता थांबवले इथून यशवंतला. संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती लागलेत. 4थे षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूचा खेळ इथून संपलेला आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथून चेंडू पडल्यात नंतर मात्र पंच आमच्याकडे दिशा थोडीशी खराब राहिली आणि तिथून चेंडू पडल्यानंतर निर्धाव येताना पाहायला भेटतो. एक अवंतर धाव खात्यामध्ये ऍड केला जाईल. अवंतर धाव्यांची संघाची धावसंख्या इथून 1 ने वाढते. 39 धावा धावफलकावरती. वाईट प्लस 1 अशा 2 धावा खात्यामध्ये ऍड केल्या जातील. सॉरी 2 धावेने संघाची धावसंख्या 39. तर आदरणीय मंगेश सूर्यवंशी त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं या मंडळाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूयात. विलास दादा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूयात. मायेची उपदाशाला आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ त्यांना देऊन त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर इथून परत एकदा दिशा थोडीशी खराब होईल. पंच आमच्याकडे वळतील. इटेचा वाईट हा इशारा दिला जातोय. अवंतर धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. अवंतर धाव्यांनी संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती. चला संघाची धावसंख्या पुढे चालले. शेवटचा चेंडू इथून पडल्याच नंतर मात्र डॉट येताना पाहायला वाटते. एक मिळेल संघाची धावसंख्या पुढे जाईल. चला कॅमेरा प्लीज. मंगेश सूर्यवंशी ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट परिधान केले, असे त्यांचे मोलाचं सहकार्य आपल्या या स्पर्धेसाठी लावले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक स्वागत करूयात. शुभ सन्मान केला जातोय.
नक्कीच इथून मंगेश सूर्यवंशी परवानी युवा उद्योजक आहेत त्यांचा सोबत सन्मान आपण इथं पाहिला. त्यानंतर षटक क्रमांक 4 देखील संपलं. म्हणजे 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता शेवटचे शतक हाताळण्यासाठी गोलंदाज येण्या क्रमांक 5 वरती येताना पाहायला भेटते. गोलंदाज पिंटू संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 41 41 धावा धावफलकावरती. एक 41 अमोल जा प्लीज आपल्याला बोलवलंय. अमोल अमोल सूर्यवंशी या. चला लगेच कमिटीची चर्चा करून आमच्यापर्यंत निर्णय कळवायचा आहे प्लीज. वेळ खूप कमी आहे. साठी सहकार्य करा तुम्ही देखील.
चला स्पीड घ्या प्लीज, विनंती असेल कमिटी आपण देखील सहकार्य करायचं आहे. लगेच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. काय निर्णय असेल ते आमच्यापर्यंत येणं खूप गरजेचं असेल राहील. लवकर स्पीडअप करा प्लीज. शेवटचं शतक आपण पाहणार आहोत. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक काय सांगायची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचलाय 41. 41 धावांवरती पोहोचला आतापर्यंत टीम शारवेल 11. लगेच निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्यात. चला लगेच या बाहेर प्लीज. चला शेवटचे शतक हाताळण्यासाठी पिंटू येताना पाहायला भेटतोय पहा. गोलंदाजी क्रमांक शेवटची टाकत असताना पिंटूला आपण बघतो 41 धावा धावफलकावरती लागलेत आतापर्यंत टीम. चला स्पीडअप घ्या. चला प्लीज मॅच चालू करून घ्या. अटबोरतो विकेटने पिंटूला आपण बघतोय. ब्लॉकांचा चेंडू अप्रतिम चेंडू इथून पेच केलाय गोलंदाज पिंटूने. अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मात्र इथून काढत असताना पिंटूला पाहिलं. ब्लॉकांचा चेंडू इथून खोलून काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु इथून थोडासा मागे राहिला फलंदाज संतोष. इथून पाहतोय आपण संतोषला तर शांत केलं शेवटच्या षटकातील. इथून फटका सजवलाय बोल्डलाईनच्या बाहेर 6 धावांसाठी मिळेल हा षटकार. इथून संतोषच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक. 47 धावा धावफलकावरती. संघाची धावसंख्या 6 ने पुढे चालले जाऊन पोहोचला संघ 45 धावा धावफलकावरती. 47 धावा धावफलकावरती. गोलंदाज पिंटू वरती मात्र हल्ला बोल केला इथून संतोषने. आता शेवटच्या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेचं होतं. त्या धावा येताना आपण बघतोय त्या अर्थातच संतोषच्या बॅट मधून आता संतोषची देखील बॅट चळपताना पाहायला भेटते. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले आता सध्या 47 वरती. चांगले फलंदाजी इथून संतोषी होताना पाहायला भेटते टीम शारवेल 11 संघासाठी. इथून फटका चेंडू पडल्यानंतर थोडासा मागे राहिला आणि इथून वाईट चेंडूचा इशारा येताना पाहायला वाटतं. शरद कोंडलकर आपण पाहतोय पंचांच्या रूपामध्ये आजची दिवसातील कामगिरी पार पाडत असताना आपण पाहतोय. त्यानंतर अशोक सर असतील त्यांच्या सोबत हे 2 पंचांनी आज 2 दिवस आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून यायला भेटला. परत एकदा दिशा थोडीशी खराब राहिले. दिशाहीन गोलंदाजी इथून होताना पिंटूचे बघतोय. पहिला चेंडू अप्रतिम टाकला त्यानंतर थोडस दिशा खराब राहिले पिंटूचे. चांगल्या टप्प्यावरती इथून गोलंदाजी करावी लागेल पिंटूला. चांगला चेंडू इथून क्षेत्ररक्षण आहे अडवण्याचा प्रयत्न गणेशने केला. इथून थांबवल्या जाते. निर्धार चेंडू येताना पाहायला भेटतो. 3 चेंडूचा खेळ इथून संपला. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. येणारे 3 चेंडू मध्ये किती धावा जमवेल याच्याकडे पुरेपूर लक्ष असेल. गोलंदाज पिंटू राईट मोर द विकेटने एक टप्प्याचा चेंडू. पंच परत एकदा दिशेहीन चेंडू असण्याचा इथून निर्णय दिला आमच्यापर्यंत आणि भारताने पाहिलं तर चेंडू पाडल्यात नंतर मात्र दिशा खराब राहिले. परत एक अवंत धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. गोलंदाज पिंटू इथून पहा समोरच्या दिशेमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. हवेमध्ये असेल चेंडू आणि इथून झेल घेण्याचा प्रयत्न राहिला. इथून झेल होईल संतोष बाल. चला पंचांच्या निर्णयानुसार आणि कमिटीच्या आयोजकांच्या सांगण्यानुसार इथून जे आपल्या
मॅच मध्ये जे वर्तणूक झालं ते वर्तणूक इथून पुढे कोणत्याही टीमने करू नका प्लीज. पंचांना विचारल्याशिवाय कोणीही आतमध्ये जायचं नाही आणि कमिटीच्या नियमानुसार आणि पंचांच्या निर्णयानुसार इथून टीम शार्वेल 11 संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. पंचांना विचारल्याशिवाय कोणताही खेळाडू आतमध्ये जायचा नाही हा नेम प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे आणि आपल्या संघाच्या संघनायकांना पण हा नेम कळवला जाईल. विकेटचं पतन 1 धाव मिळेल. इथून 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. 50 धावा धावफलकावरती म्हणजे 51 धावांचं टार्गेट येणाऱ्या आज 50 रन धावफलकावरती लागल्या. 2 धावा कमी करून 48 अर्थात 49 धावांचं आव्हान असेल ते टीम सन ओरिएंट संघाला. प्रत्येकाच्या संघ मालकाला विनंती असेल शेवटचा मोमेंट आहे आणि शेवटच्या मोमेंटला प्लीज कोणाशी वाद किंवा विवाद नका करू. पंचाचा निर्णय अंतिम राहील. जे पंचाचा निर्णय येईल ते तुम्हाला मान्य करावा लागेल. कमिटीशी चर्चा करून त्यांच्याशी चर्चा करून सर्व निर्णय घेतले जातात. पाटण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आपण बघतोय आज नवी मुंबईच्या शहरामध्ये चॅम्पियन ट्रॉफी सिरियल 2024. हॅलो 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 सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. जो अंपायरचा निर्णय तो शेवटच्या फायनलच्या मॅच पर्यंत अंतिमच राहील आणि अंपायरला विचारल्याशिवाय कोणीही मैदानात जायचं नाही. पन्नास धावा धावफलकावरती लागल्यात. तिथून 2 कमी केल्यानंतर ना ती पकडून 49 होता आणि आलेला असला. तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत आहे. पंच शेवटच्या षटकामध्ये किती चेंडू वाईट आलेत? शेवटच्या षटकामध्ये किती चेंडू वाईट आलेत? 1 2 हे बघा 3 वाईट गेले असतील तर ठीक आहे. 49 संघाची धावसंख्या 51 आहे. त्याच्यातून 2 रन मायनस करून 49 आणि 50 टार्गेट असेल. 50 धावांचं टार्गेट असेल. सन ओरिएंट संघाला विजयासाठी 50 धावा बनवायचे आहेत. इथून प्लीज आमच्याकडून कधी कधी चुका होत्या त्यासाठी तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत येणं खूप गरजेचं आहे. 12th मॅन तुमच्या दोन्ही संघाचा इथून आमच्यापर्यंत येणं खूप गरजेचं आहे. इथून पुढच्या मॅचेस साठी इथून कधी कधी चूक होते त्यासाठी सहकार्य करा तुम्ही देखील. आणि इथं तुमचा 12th मॅन असेल तर काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला रनचा. 12 खेळाडूंनी नजर ठेवायची आहे. तुम्ही इथं आलात संघाचं धावसंख्या बघायचं इथून नजर ठेवायची. त्यानंतर निर्णय काय असेल ते तुम्ही तुमच्या संघामध्ये सांगत जावा. इथून थोडीशी चुका आमच्या कुठनं होतात कधी कधी. चला नेक्स्ट मॅच टॉस कॉल करूया. विन्सी 11 वर्सेस एमए फायटर्स संघ. दोन्ही संघाचे संघ ना घ्या प्लीज टॉस कॉल साठी.
चला टॉस साठी यायचं लगेच वरती. घ्यायचा चल नेक्स्ट मॅचचा टॉस कॉल करूयात. टीम विन्सी 11 वर्सेस MA फायटर्स संघामध्ये हे मॅच असेल. चला वरती या प्लीज अमोल. मॅच चालू झाली तिकडून. चला टॉस का बॉस मध्ये आपण सामनाकडे जाऊयात. नेक्स्ट मॅचच्या सामन्याचा टॉस कॉल करूयात. मी आमंत्रण करतो लहू सरांना, आपण जा प्लीज. टॉस घ्यायचा आहे. तर एक षटकानंतर टॉस केला जाईल अमोल. संघाची धावसंख्या 1 ने मात्र इथून अकाउंट ओपन केलं तर 50 धावांचं टार्गेट आहे. 50 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना टीम शार्वेल 11 आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रवीण इना क्रमांक 1 वरती गोलंदाजीसाठी करत असताना गोलंदाजी इथून चांगली केल्या प्रवीणने देखील कालच्या दिवसापासून. चांगल्या क्षेत्ररक्षण करत असताना पाहतोय आपण. शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम होता आणि इथून नॉट आउटचा इशारा दिलाय पंचांनी. 2 धावा इथून अगदी सहजरित्या कंप्लीट करत असताना टीम MA सन ओरेस संघ इथून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या तर 3 वरती. 50 धावांचं टार्गेट करायचं आहे. इथून धावा संख्या येताना पाहायला वाटते. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करत असताना टीम आपण फलंदाज सागर आणि बंटीला पाहतोय आपण. राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रवीणला आपण बघतोय. इथून विकेट येणं खूप गरजेचं राहील. इथून चांगला पटका, इथून चांगला चेंडू टाकण्यास यश मिळालं इथून प्रवीणला. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना प्रवीणला आपण बघितलं तर चेंडू पडल्यात नंतर जसा मात्र चेंडूने वेग घेतला यष्टीकडे दाखल होताना पाहायला भेटते. निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटते. एक निर्धाव चेंडू येत नसताना संघाची धावसंख्या ही 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. प्रवीण गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेटने मोठा फटका येताना पाहायला भेटतो. सागरच्या बॅट मधून क्षेत्ररक्षण आहे तिथून जेल पकडली जाईल आणि सागर सारखा मोहर इथून टिपला जातोय. टीम शार्वेल 11 संघाचा क्षेत्ररक्षण संतोषच्या हातामध्ये तिथून जेल पकडले जाते. मोठा हजरा मात्र इथून संघाला मिळत असताना सन ओव्हर्स संघाला इथून विकेटचं पतन होताना पाहायला भेटतं. सागर बॅक टू पवेलियन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटेल. सागरची जागा घेण्यासाठी भरतकडे देखील क्षमता आहे. मोठे फटके येण्याची मारण्याची खूप सर क्षमता भरत देखील आहे. परंतु अजूनपर्यंत जोपर्यंत बंटी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावांचा डोंगर इथून रचला जाईल. टीम सन ऑरेंज संघाचा इथून जिंकायचा आहे. जिंकण्यासाठी प्रयत्न दोन्ही संघ करत असताना आपण बघतोय. आणि बघता पाहिलं तर इथून विकेटचं देखील पतन आलं. म्हणजे संघाची धावसंख्या इथून विकेट वरती पण मोहर काढला जातो. विकेट पण प्राप्त केले जाते इथून शार्वेल 11 संघ. गोलंदाज प्रवीण आतापर्यंत चांगले गोलंदाजी केले. थोडीशी ताकद कमी पडली. झेल बाद होत असताना आपण सागर बाद होताना पाहिलं. इथून ब्लॉकांचा चेंडू चांगला चेंडू इथून प्राप्त केला जातोय आणि तिथून चेंडू पडल्यात नंतर डॉट येताना पाहायला भेटतो. म्हणजे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलाय 3 वरती आणि 4-5 चेंडूचा खेळ इथून संपलेला आहे. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. फटका सजावला हवेमध्ये असेल. जेल घेण्याचा प्रयत्न राहील. इथून पाहूया काय घडतं. इथून बघता इथून जेल पकडली जाते. तुम्ही करत असताना मात्र जेल पकडल्याने बरंच देखील बाद होताना पाहायला भेटतोय. महत्वाच्या 2 विकेट आता स्तंभोच्या असलेला संघाची धावसंख्या
3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. थँक्यू सो मच. आपण नाणेफेक करूया. उपांत्य लढत क्रमांक 2 विन्सी 11 त्यांच्या विरोधात MA फायटर्स अमोल सूर्यवंशी साहेब आणि विन्सी 11 राज सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ. टॉस केला जाईल. मंगेश सूर्यवंशी साहेब आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करूया. या मंगेश सूर्यवंशी साहेब. टॉस केला जाईल. रॉनी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल विन्सी 11 संघाचे कर्णधार करतील. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. थँक्यू सो मच. महत्वाचा टॉस जिंकलाय आणि निर्णय काय असेल? 2 मिनिटात सांगू. 5 षटकांची लढत आहे, लक्षात घ्या. दोन्ही संघांना शुभेच्छा. निर्णय आपल्याला सांगा. नाणेफेक जिंकले टीम विन्सी 11 ने आणि निर्णय थोडक्यात कळवतील. इथून पहा कौरव चेंडू निघून काढला, परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथून निघून जाते. बॉल 4 जमा केले जातील अकाउंट मध्ये. सार्वेल 11 सन ऑरेंज संघाच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचते. 4 ने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. गोलंदाज संतोष वरती हल्ला बॉल करत असताना बंटी अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत सन ऑरेंज संघाकडून मॅच नक्कीच असेल. इथून चेंडू पडल्यात नंतर मात्र पहा निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटतो आणि मला वाटतं आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ इथून संपलेला आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल ह्या दुसऱ्या षटकातील. गोलंदाज संतोष स्वतः संघ मालक आहे. चांगली फलंदाजी संतोषने केली पहिल्या इनिंग मध्ये आणि आता दुसरी इनिंग करत असता बंटी त्याच्या बॅट मधून फटके येताना पाहायला भेटतात. आदरणीय सन्माननीय पांडुरंग यमकरजी साहेब, कोयना क्रिकेट असोसिएशन KPL कमिटीचे अध्यक्ष साहेब, इथं तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. तुम्ही देखील या आणि या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. मंचावरती येऊन त्यांनी स्थानापन्न होऊन ही स्पर्धा अगदी आनंदाने बघायची आहे. ही स्पर्धा आपली तुमची आणि सर्वांची असल्यामुळे या स्पर्धेसाठी लागलेल्या सर्वांचं मोलाचं सहकार्य आणि वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल कमिटीच्या आयोजकांच्या माध्यमातून मी हार्दिक तुमचं स्वागत करतो.
तर षटक क्रमांक दुसरा देखील संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी तुम्हाला हवे असतील 35 धावांची आवश्यकता. 50 धावा बनवायच्या होत्या. 15 धावा खात्यामध्ये आलेत. आता 12 चेंडूचा खेळ संपलाय. फटका सजवलाय पहा. कव्हर मधून चेंडू काढलाय परंतु क्षेत्ररक्षण आहे. राहुल चेंडूवरती जाईल. एक धाव कंप्लीट गेली. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि दुसरे देखील धाव इथून पूर्ण केले जाते. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे चालल्या. आता 2 ने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. गोलंदाज इथून पहा. इथून चेंडू अडवला जातो. स्वतः गोलंदाजचा प्रवीण गोलंदाजी करत असताना आपण बघतोय आणि इथून डॉटचा इशारा येताना आदरणीय आणि सन्माननीय पांडुरंग यमकरजी साहेब इथे उपस्थित राहिले. त्यांचा शुभ सन्मान करूया. KPL कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा इथं शुभ सन्मान आपण करूयात. मायाची उपदारशालेने प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन लव साळुंके आपले शुभ असते त्यांचा शुभ सन्मान करूयात. गोलंदाजीचा निर्णय इथून टीम विंची 11 न घेतलाय. टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय इथून विंची 11 संघाचा. आणि चॅम्पियन ट्रॉफीचा सिरियल 2024च्या या पर्वामध्ये त्यांनी आपल्या टीमसाठी 3000 रुपयाचं आर्थिक मदत सहकार्य आपल्याला त्यांच्या माध्यमातून लाभले. त्यांचं खरंच मनापासून आणि हृदयाच्या प्रवासून तुमचं हार्दिक स्वागत करतो. तर नक्कीच फलंदाज बाद होईल. इथून फलंदाज राजला जावं लागते मागे. संघाची धावसंख्या इथून विकेट पडल्यानंतर संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ इथून संपलेला आहे. चांगली गोलंदाजी तिथून प्रवीणची होताना पाहायला भेटले. चला लगेच जायचं. स्पीड घ्या प्लीज विनंती केली जाते. गोलंदाजचा इना क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्यासाठी आपण प्रवीणला बघतोय. थोडस थांबवले इथून फलंदाज पिंटूला बंटीला. चेंडू पडल्यानंतर मात्र वाईट येताना पाहायला भेटते. 51 धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. 51 धावेने संघाची धावसंख्या पुढे चालले. 18 धावा धावफलकावरती लागले. 2 विकेट इथून महत्वाच्या सण संघाच्या पडताना पाहायला भेटल्या. 2 गडी इथून बाद झाल्यानंतर 3 गडी इथून बाद होताना पाहायला भेटलेत. आणि बघितलं तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटते दत्ता. विकेटने चांगला चेंडू इथून चांगला बॅटची एज लागल्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये जाऊन आदळतो. 1 धाव मिळते इथून टीम सन ऑरेंज संघाला. आता इथून धावा जमवायच्या त्यासाठी प्रयत्न तर जरूर चाललाय. चेंडू पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ इथून संपलाय. आता 1 चेंडू अजूनही बाकी असेल. इथून एक मोठा फटका येणं खूप गरजेचं राहिलं. या षटकामध्ये संघाची धावसंख्या 2 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 17 असताना या षटकामध्ये टोटल धावा खर्च केलेत त्या म्हणजे 3 धावा. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक इथून प्रवीण करत असताना बघतोय आपण. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकली आहे तोपर्यंत प्रवीण या गोलंदाजानं वरतो विकेटने गोलंदाजी करत असताना. समोर आपण पाहतोय नवीन खेळाडू आहेत. दत्ताच्या बॅटमध्ये 1 धाव आतापर्यंत खर्च केले आपल्या टीमसाठी. इथून परत एकदा बॅटची एज लागते आणि चेंडू जाऊन डिक्लेअर झोन मध्ये आवडते. षटक क्रमांक 3 देखील संपले. म्हणजे 18 चेंडू इथून संपलेले आहेत. 18 चेंडूचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या ही 1 ने पुढे गेल्यानंतर 20 या आकड्यावरती जाते. म्हणजे अजूनही 30 धावांची आवश्यकता असेल. येणारे 12 चेंडू तुमच्याकडे बाकी असतील. 12 मध्ये बनवायचे 30 धावा. आता बंटीला इथून बॅट मधून मोठे फटके आणणं खूप गरजेचं राहील. या षटकामध्ये धावा येणं देखील सन ऑरेंज संघासाठी इम्पॉर्टंट असतील. किती धावा जमवेल किती धावा येताना पाहायला भेटतील. कारण गोलंदाज इंडियन क्रमांक 4 वरती गोलंदाजी करण्यासाठी येतात. सुरेश भाऊ इथून गोलंदाजी करतील पहा. अनुभवी गोलंदाज आहेत. सकाळपासून कालच्या दिवसापासून त्यांनी चांगले गोलंदाजी आतापर्यंत आपल्या संघासाठी टाकले. इथून पुढे देखील चांगले गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न इथून सुरेश करताना पाहायला भेटतील. गोलंदाज आता सुरेश आले. चांगले गोलंदाजी चांगला अनुभव चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत त्यांचे राहिले. पण इथून पुढे आता पाहूया 6 चेंडू कशा पद्धतीने असतील. फटका सजवलाय समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथून आणि चेंडू बॉलच्या बाहेर.
4 धाव्यांसाठी टप्पा पटल्यानंतर उचले घेतले तिथून क्षेत्ररक्षण होतं तिथे त्याच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्सने बाउंड्री लाईन गाठते. 4 धावा खात्यामध्ये ऍड केल्या जातील टीमच्या आणि वैयक्तिक दत्ताच्या सुरतच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे चालले 24. 24 धावा धावफलकावरती. सुरेश गोलंदाजी क्रमांक 4 वरती हवेमध्ये असेल आणि इथून झेल पकडली जाते. विकेटचं पतन. फलंदाज बंटी इथून बाद आता जी भरोसा होता तो आता इथून थोडासा मागे ठेवतोय आणि थोडासा निराश असेल आता ऑरेंज संघ. भाऊयात आता किती धाबा जमवतील इथून कारण 4 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या ही पाहिली तर 24. 24 धावा धावफलकावरती लागलेत. धावफलकावरती म्हणजे संघाची धावसंख्या 24. विकेट आता महत्वाची होती ते विकेट आता संभवते असलेला गेले. आता थोडासा दगमळताना संघ ऑरेंज संघ पाहतोय आपण. गोलंदाज सुरेश ऍट ऑर द विकेटने गोलंदाजी करत असताना नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुखदेव येताना पाहायला भेटतात. सुखदेव वरती जिम्मेदारी असेल. पाहूया कशी फलंदाजी आपल्या संघामध्ये करताना पाहायला भेटेल. सामना जिंकून दिला तर संघ नक्कीच तुमचं कौतुक करेल. इथून डॉट चेंडू येताना पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटते. षटक क्रमांक 3-4 चालू असताना 3 चेंडूचा खेळ इथून संपलाय म्हणजे जवळजवळ विजयाच्या दिशेने इथून शार्विल 11 संघ जाताना पाहायला भेटतो. अजून पण खूप 1 ओव्हरचा खेळ अजून बाकी असेल. हवेमध्ये असेल. झेल घेण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षण आहे तिथून झेल पकडले जाते. विकेट क्रमांक इथून 5वी मिळत असताना देवच्या रूपामध्ये आणि जातोय आता तंबूच्या असलेला. संघाची धावसंख्या आता स्थिरवले 5 गड्यांच्या मोबाईलनंतर संघाची धावसंख्या 24. 25 धावा धावफलकावरती लागलेत. सुरेश गोलंदाजी करत असताना 4 चेंडूचा खेळ इथून संपलेला आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. राजेश सुरेश यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये असतील. अक्षयसाठी इथून चेंडू पडल्यानंतर मात्र निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. अवचरता बाकी राहिले. इथून टीम ऑरेंज संघाचा थोडासा निराश असेल. सकाळपासून आपण बघितलं कालच्या दिवसापासून टॉपला होता आणि आता सध्या शेवटच्या मॅच मध्ये थोडीशी घाण होताना पाहिलं वाटतं. विकेट लवकर गेलेत आणि तिथून कमबॅक मिळाला आता टीम शार्विल 11 संघाला. संघाची धावसंख्या षटक क्रमांक 5 देखील संपले म्हणजे 4 चेंडू इथून 4 षटकांचा खेळ संपला. 6 चेंडू अजून शिल्लक असतील आणि बनवायचे आहेत तुम्हाला 6 चेंडू मध्ये अजूनही 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. म्हणजे संघाची धावसंख्या आता 24 झाले. 26 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. 4 षटकार मोठे मारणं खूप गरजेचं राहील तेव्हा कुठेतरी तुम्ही विजयाच्या दिशेने जाल. परंतु पाहूयात ती क्षमता ती ताकद तिथून निलेशच्या हातामध्ये आहे का. निलेश मारू शकतो का कारण मॅचला जिंकायचं असेल हे प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 26 धावा बनवायच्या थोडंसं अवघड आहे परंतु अवघडला सोपं करण्याची ताकद इथून आकाशच्या हातामध्ये आहे. वाईटचा इशारा येतोय. पंचांनी इथून इशारा दिलाय. अवंता धाव खात्यामध्ये ऍड केले जाईल. आता 25 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 25 बनवायच्या. यशवंत गोलंदाजी क्रमांक शेवटची शतक हाताळण्यासाठी येताना पाहायला भेटतोय. चांगला फटका आहे. हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतोय. झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु तिथं थोडासा ड्रॉप होताना पाहायला भेटतात. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. 2 आता संघाची धावसंख्या पुढे चालले. धावून पोहोचला संघ 27. 27 धावा धावफलकावरती. 2-1 चेंडूचा खेळ आता इथून संपलाय. पहिला चेंडू इथून वाट टाकत असताना पाहिलं कमबॅक केलंय यशवंतने देखील. लोकांचा चेंडू इथून खोलून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे. थ्रो फेक करल आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न
तिथं होता मात्र क्षेत्ररक्षकाचा, परंतु थोडस चकवतोय आणि त्यानंतर मात्र निर्धाव एक धाव त्यांना पाहायला भेटते. म्हणजे एक संघाची धावसंख्या पुढे चालले, आता जाऊन पोहोचते 1 ने 28 आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती आहेत. तिथून बनवायचे आहेत अजून तुम्हाला 24. इथून निर्धाव चेंडू त्यांना पाहायला भेटते. बा कॉलिंग चांगला गेला. 3 चेंडूचा खेळ इथून संपलाय. 3 चेंडूचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचला 28. 28 धावा धावफलकावरती. आता उर्वरित तुमच्याकडे चेंडू 3 आहेत आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळजवळ सामना सार्वेल 11च्या खात्यामध्ये जाताना पाहायला भेटते. पुढे मारण्याचा प्रयत्न इथून थोडासा चकवला आणि त्यानंतर निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटते. डॉट आणि आता 4 चेंडू संपल्या. 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. अवचरता बाकी असेल टीम सन ऑरेंज संघाच्या. विजेच्या दिशेने चालला आता टीम सार्वेल 11. इथून परत एकदा निर्धाव चेंडू येतोय. निलेशला चेंडू समजत नाही. शेवटच्या मोमेंटला कशा पद्धतीने फटके मारावे याच्याकडे विचार करत असताना तो निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटतात. आता 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूचा खेळ इथून संपलाय. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र इथून काय घडते पाहूयात. आणि इथून वाईट येताना पाहायला भेटते. अवंत धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. अवंतरने संघाची धावसंख्या पुढे चालले 1 ने 29 धावा धावफलकावरती. म्हणजे जवळजवळ सामना इथून सार्वेल 11 संघाच्या खात्यामध्ये गेलाय. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल टीम सार्वेल 11. परत एकदा वाईट. परत एकदा इथून चेंडू दिशा खराब टाकत असताना आपण बघतोय टीम यशवंतला इथून चांगला टप्प्यावरती चेंडू टाकावा लागेल, कारण शेवटचा चेंडू आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एका चेंडूवरती 9 ते 10 रन पण निघाले आहेत. त्यासाठी गोलंदाजी करत असताना यशवंतने ब्लॉकांच्या चेंडू इथून डॉट येतोय आणि सामना इथून जिंकतोय टीम सार्वेल 11 संघ. थेट जाऊन पोहोचते फायनल मध्ये. अजून संधी असेल सन ऑरेंज संघासाठी. अजून आता झगडावं लागेल 1 मॅच साठी इथून सन ऑरेंज संघाला. इथून विजयीच्या घोषित वरती गेलाय टीम सार्वेल 11. थेट फायनल ला जाऊन पोहोचलाय. आता नवीन मॅच आपण असेल आपल्या समोर. नेक्स्ट मॅच विन्सी 11 विपक्ष खेळत असताना टीम असेल एम ए फायटर्स. ह्या संघामध्ये जो हारेल तो या स्पर्धेमधून बाहेर जाईल. जो जिंकेल तो सन ऑरेंज संघासोबत खेळताना पाहायला भेटेल. इथून आता जाऊयात आवाजामध्ये थोडस चेंजेस करूया. इथूनचा मॅचचा आवाज आपण ऐकू.